अखेर टायटॅनिक जहाज बुडाले. हे शब्द तुमच्या कधीतरी कानावर पळाले असेल की टायटॅनिक जहाज तुम्हाला माहिती असेल तर हे जगातील सर्वात मोठी दुर्घटना होती. पण तुम्हाला त्याचे खरं कारण बुडण्याचे माहिती आहे का? तर तुम्हाला माहिती असेल तर टायटॅनिक जहाज हे त्या काळचे सर्वात मोठे जहाज होते, ज्याच्यामध्ये 2200 प्लस प्रवासी त्यामध्ये प्रवास करू शकत होते आणि हे सगळ्यात सुरक्षित मानल्या जात होते. म्हणजे त्याची ओळख अशी होती की हे कधीही न बुडणारे जहाज अशी त्याची ओळख होती. मग एवढं माहिती असूनही सुद्धा किंवा एवढी त्याची प्रसिद्धी असून सुद्धा ते जहाज का बुडाले? कारण लक्षात घ्या की तुम्हाला माहिती असेल ते जे जहाज आहे ते जहाज इंग्लंडवरून न्यूयॉर्क अमेरिका येथे जाणार होते. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व प्रवासी बसले. ते जहाज जेव्हा जात होते पुढे पुढे तेव्हा त्या जहाजाला काही सूचना दिल्या गेल्या. तर काही रेडिओद्वारे त्याला काही सूचना मिळाल्या की त्याला सूचना अशा मिळाल्या की समोर एक आईसबर्ग आहे. आईसबर्ग म्हणजे मोठा असा म्हणजे बर्फाचा मोठा ज्याला आपण पर्वत म्हणू, म्हणजे समुद्रामध्ये एक आईसबर्ग आहे असं त्याला सूचना मिळाली. त्याच्यामुळे जहाजाचा वेग कमी करण्यात यावा, कारण समोर एक मोठा आईसबर्ग आहे. पण त्या जहाजाची अशी ओळख होती ते कधी न बुडणारे होते. त्यामुळे कॅप्टनला एवढा विश्वास होता त्या जहाजावर की काही जरी झालं तर हे जहाज बुडू शकणार नाही. आणि म्हणूनच त्या जहाजामध्ये तुम्हाला माहिती असेल तर त्या जहाजामध्ये जे लाईफ बोट होत्या त्या पण फार कमी होत्या, कारण त्यांना एवढी गॅरंटी होती की हे जहाज कधीच बुडणार नाही. मग आईसबर्ग समोर आहे म्हटल्यानंतरही त्या जहाजाने अजिबात स्पीड कमी कॅप्टननी केला नाही आणि फुल स्पीडने ते जहाज जसे चालत होते तसेच चालत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं फक्त टर्न घेतला आणि पहिला जो त्याचा आईसबर्ग लागला त्यांना तो जो आईसबर्ग आहे तो मिस केला. मग ते आणखीन खुश झाले की आपण काही कसंही जर जहाज चालवलं तरी आपलं जहाजाने काहीही होणे नाही. जहाजाचा तोच स्पीड त्यांनी कायम ठेवला. त्यानंतर तोच स्पीडनं आईसबर्ग समोर आला. त्याच्यानंतर त्यांनी फक्त जहाज थोडंसं टर्न केलं, पण त्या जहाजाच्या सुरक्षित समोर चाललं गेलं. मग रात्रीची वेळ होती, समुद्र पूर्ण शांत होता. पुन्हा त्यांना सूचना आल्या की पुढे खूप मोठा आईसबर्ग आहे. तर त्यांनी एवढ्या सूचना येऊनही कुठल्याही प्रकारचा त्यांच्या जहाजाचा स्पीड कमी न ठेवता त्याच गतीनं ते जहाज पुढे चालत गेलं. कारण त्या जहाजावर त्यांना एवढा कॉन्फिडन्सच नव्हता. तर त्या कॅप्टनला त्यांच्या जहाजावर ओव्हर कॉन्फिडन्स होता की असं होऊच शकत नाही. आणि मग काय झालं तर समोर मोठा आईसबर्ग आला. त्याच्यामुळे त्या जहाजाला तो आईसबर्गची धडक झाली आणि ते जहाज जे आहे त्या जहाजामध्ये त्या पूर्ण पाणी समुद्राचं त्या जहाजाच्या आतमध्ये शिरलं. पण त्यांनी त्याची काहीच सुविधा ठेवली नव्हती, कारण त्यांना माहीतच होतं की कधीच बुडणार नाही. मग कधीच न बुडणारं जहाज सुद्धा एके दिवशी बुडालं. का? कारण तो होता त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात कधी बिझनेसमध्ये, कधी गाडी चालवताना कॉन्फिडन्स असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांना सुद्धा परीक्षा देताना कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. कारण ओव्हर कॉन्फिडन्स एके दिवशी तुमचा घात केल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला माहिती असेल बरेच असे विद्यार्थी असतात की जे परीक्षेपर्यंत अजिबात अभ्यास करत नाही. हा पेपर खूप सोपा आहे, हा पेपर तर थिअरॉटिकल आहे, ह्या पेपर तर आपण आदल्या दिवशी वाचला तरी पास होतो. म्हणजे एखाद्या तुम्हाला कॉन्फिडन्स असणं ही चांगली गोष्ट आहे, बट ओव्हर कॉन्फिडन्स असणं म्हणून त्याची पूर्व तयारी केलीच पाहिजे. त्याचा आधीपासून अभ्यास केला पाहिजे. किती तो विषय तुम्हाला इझी वाटत असला, किती जर तुम्हाला वाटलं की तो थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे आपल्याच्यानं होऊन जाईल, पण नाही. कारण नुसतं पास होणं हा त्याच्या मागचा उद्देश नसावा. जर तुमच्याकडे चांगलं त्या सब्जेक्टचं नॉलेज असेल तरच ते तुम्हाला पुढे करिअरमध्ये चांगलं काहीतरी करून देईल. म्हणून असंच तुम्हाला माहित असेल एखादा बिझनेस असतो, बिझनेसमध्ये बऱ्याच लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. गाडी चालवताना सुद्धा बऱ्याच ड्रायव्हर लोकांना खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो की माझ्यासारखी गाडी कोणीच चालू शकत नाही. म्हणून कधीही लक्षात ठेवा की कधीच न होणारी घटना कधी पण होऊ शकते. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याकडे कॉन्फिडन्स असावा, बट ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. हे या जगातील सगळ्यात मोठ्या घटनेतून जगाला पूर्ण शिकवण दिलेली आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि अशाच खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला नवीन गोष्टी तुमच्यासाठी मी नवीन येत राहील, ज्याच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास पण मिळेल, त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि एक चांगलं मार्गदर्शन सुद्धा मिळेल. तर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आपण इंस्टाग्रामला, युट्यूबला अशाच आणखी नवीन गोष्टी तुमच्यासाठी आपण नेहमीच सांगत राहू. थँक्यू.